सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि आपल्या इथले भूमिपुत्र शिवाजीराव कत्रे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश अग्रवाल सर, सरांचा माझा आधी पण परिचय झाला त्यांच्या कॉलेजमध्ये जेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं। इथे ज्यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक भगवान मिरकट सर आणि प्रगतीशील शेतकरी रामेश्वर पारवकर सर। मला वाटते की तुम्ही हे विशेषता जी जपलेली आहे ती खूप महत्वाची आहे, कारण की परवाच मी एका ठिकाणी वाचत होतो की नवीन पिढीतून काही शेतकरी तयार होत नाही आणि एकीकडे सरकार अन्नधान्य तुटवडा आहे, धान्य निर्मिती योग्य दर्जाची होत नाही यासाठी प्रयत्नशील आहे, पण नवीन शेतकरी कसे तयार होतील याच्याबद्दल मात्र कोणाचंच काही चिंतन तसं दिसत नाही। मी पण शेतकरी कुटुंबातला आहे, पण आता मी माझ्या बहिणीच्या मुलाशी बोलत असताना त्याला म्हटलं की तो मला सांगत होता की मला तुझ्यासारखा अभ्यास न करता मोठं व्हायचं। म्हटलं अभ्यास तर मला पण करावा लागला शेवटी, जास्त पास न होता नापास न होता पास होण्यासाठी मार्क आवश्यक आहे ते मिळवावंच लागतात आपल्याला। तर मी त्याला म्हटलं तुला शेतकरी व्हायचं आहे का, शेतकरी व्हायचं आहे तर मेहनत करावं लागेल, शेतात जावं लागेल। तो म्हणजे नाही शेतकरी काही व्हायचं नाही। तर तसं पाहिलं तर आमच्या पिढीपासून हे शेतकरी कोणाला व्हायचंच नाही आणि अशा वेळेस आपण एका प्रगतीशील शेतकऱ्याचा सन्मान करता मला असं वाटते की सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती ते आहेत आजच्या कार्यक्रमात। जी योजना तयार करण्यात आली भारतीय संविधानानुसार त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्याला कोणाशी लग्न करायचं नाही करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार दिलेला आहे। हे सगळे अधिकार आपल्याला मिळतात का आणि ते आपल्याला वापरता येतात का, हा जर प्रश्न आपण विचारून बघितला तर काही ठिकाणी आपण अत्यंत मागासलेले विचार करतो आणि म्हणून आपला देश मागासलेला आहे। तुम्ही लक्षात घ्या, पैशांमुळे कोणीही श्रीमंत आणि गरीब होत नसतात, विचारांमुळे ते होत असतात। ज्या ज्या देशांमध्ये असे मागासलेले विचार करणारे लोक आहेत आणि ते जास्त संख्या आहे ते देश सगळे अविकसित देश आहेत। आपण विकसित देश एका बाबतीत मात्र झालो की लोकशाहीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालाक आणि चाणाक्ष पद्धतीने वापर करून हुकुमशाही आणता येऊ शकते याचा प्रयोग अमेरिकेत यशस्वी होण्याच्या आधी आपण तशाच प्रकारचा माणूस निवडून देऊन इथे यशस्वी केला, त्या अर्थाने आपण पुरोगामी। तिथे डोनाल्ड ट्रम्प आता निवडून आलेला आहे, पण त्यांच्या भावाला आपण इथे आधीच निवडून दिलो। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आपण काही गोष्टी जरूर उदाहरण म्हणून लक्षात घेतल्या पाहिजे की इथे कायदे करत असताना लोकांना विचारलं जात नाही। कायदे हे IAS अधिकारी IPS अधिकारी त्यांच्या चेंबर मध्ये बसून मंत्र्यांसोबत तयार करतात। त्यांनी आपल्याला बिल्डोक आहे असं गृहीत धरलेलं आहे की इथली भारतीय जनता बिल्डोक आहे, यांना काही विचारण्याची गरज नाही, आपण काहीतरी कायदा करायचा आणि यांच्या माथी मारायचा। कायद्याच्या क्षेत्रात काम करत असताना मला लक्षात येते की अनेक फोलपणा असलेले कायदे आहेत, अनावश्यक भाग असलेले कायदे आहेत, निरुपयोगी स्वरूपाचे कायदे आहेत। लोकांना न विचारता कायदे करण्याची पद्धत सुद्धा मागासलेपणाचं लक्षण आहे। त्यामुळे आता काही प्रमाणात मतं घेतले जातात, कायद्याचं प्रारूप डिक्लेअर केलं जाते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या असं म्हटलं जाते। भारतात तसा एक पहिला कायदा झाला डोमेस्टिक व्हायलन्स आहे। या कायद्याचं वैशिष्ट्य हे पण आहे की या कायद्याचा दर 5 वर्षांनी रिव्ह्यू पण घेतला गेला।
2 वर्षांनीच ती रिव्ह्यू घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी त्या कमिटीमध्ये होतो म्हणून मला हे माहिती आहे. आपण अनेक कायद्यांचे रिव्ह्यू घेतले पाहिजे, उपयोगिता आहे की नाही बघितलं पाहिजे, त्यातल्या कुठल्या तरतुदी चुकीच्या आहे बघितलं पाहिजे आणि असे कायदे रद्द केले पाहिजे. अशी प्रक्रिया सुरू करू असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. आता त्यांना परदेशात वगैरे जाण्याची वेळ मिळेल तेव्हा ते करतील. नवीन कायदे करत असताना ते अंबानी अदानी अशा लोकांच्याच फायद्याचे करायचे असतील तर मग आपल्याला स्वतःला प्रधान सेवक म्हणण्याची गरज नाही. आपण प्रधान लोकांचे सेवक आहेत हे जर तुमच्या कार्यपद्धतीतून वारंवार आमच्या लक्षात येत असेल तर आम्हाला उल्लू बनवण्याचं कारण नाही हे सांगणारी भारतीय जनता आपल्याला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेण्याची गरज नाही. आपल्याला आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं त्यांच्या कामांचं विश्लेषण करण्याचा अधिकार आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. मागे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये कलम घालण्यात आलं 66 आणि त्यांनी सोशल मीडियावर जे काही लोक मत व्यक्त करतात जिथे देशांचा संबंध नाही, देशांच्या बॉर्डरचा संबंध नाही, तुमच्या संस्कृतीचा संबंध नाही, तुमच्या धर्माचा संबंध नाही, तुम्ही काय जाती पातीच्या रूढी परंपरा पाळता आणि अंधश्रद्धा पाळता त्याचा संबंध नाही आणि लोक अत्यंत मोकळेपणाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त करू शकतात. मग त्यांच्या लक्षात आलं की लोक आपल्याला महत्वच देत नाही कारण की तिथे व्यक्त व्हायला लागलेले आहेत, तिथे त्यांचे भांडणं व्हायला लागले आहेत, तिथे चर्चा झडायला लागलेल्या आहेत. आणि मग मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. 2 मुलींनी भावना व्यक्त केल्या की सगळे मुंबई कशासाठी बंद करायची आणि त्यांच्यावर 66 कलम लावून त्यांनी देशावर अप्रिती दाखवली, त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला वगैरे सगळे आरोप लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला माहिती आहे हा डॉक्युमेंटेड फॅक्ट आहे, सगळ्या पेपरमध्ये आलेला आहे म्हणून मी सांगतो की त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे कलम 66 अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारं असल्यामुळे आणि रिझनेबल रिस्ट्रिक्शन्सच्या बेसिसवर पॅरामीटर्सवर हे बसत नसल्यामुळे अवाजवी बंधनं लोकांवर लादत असल्यामुळे कलम त्यांनी रद्द केलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक सरकार आलं आता आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर सरकार विरोधी बोलले तर तो देशद्रोह ठरेल. तशा प्रकारचा कायदा त्यांनी तयार केला आणि आणण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विरोध झाला, जेव्हा लोकांनी विरोध केला आणि त्या कायद्याला पूर्णपणे हाणून पाडलं तेव्हा सरकारने सांगितलं नाही आम्ही फक्त तो प्रस्तावित केला होता, कायदा आम्ही करत नाहीये. देशद्रोह देशप्रेम हे ठरवण्याचे सोप्या सोप्या पद्धती आता अस्तित्वात आहेत. मग राजकीय पक्ष राज्यकर्ते हे सगळे या स्पर्धेत असताना न्यायालय पण कशासाठी मागे राहील? न्यायालयाने पण या स्पर्धेमध्ये उडी घेतलेली आहे अनावश्यक पद्धतीने आणि त्यांनी सांगितलं की सिनेमा सुरू होण्याच्या पूर्वी सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे म्हणजे राष्ट्रभक्त लोक तयार होतील. एवढ्या सोप्या पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश ठरवत असतील तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नाही. तिथे पण आपल्यासारखे चुका करणारे लोक असतात. राष्ट्रगीत म्हटल्याने जर देशभक्त झाले असते, पुतळे बांधल्याने जर लोक खूप जास्त संस्कृती पाळणारे झाले असते आणि विचार पाळणारे झाले असते, मंदिरं मस्जिद गिरजाघर असल्यामुळे जर लोक धार्मिक झाले असते तर भारत हा सगळ्यात चांगल्या लोकांचा देश राहिला असता. तसं होत नाही. त्याच्यामुळे आपण प्रतीकांच्या मागे लागलेली लोकशाही याचं उदाहरण पाहायचं असेल जगात तर भारत एक देश पाहू. चायना नंतर दुसऱ्या नंबरवर भारत देश आहे जिथे सगळ्यात जास्त पुतळे आहेत जगामध्ये आणि तरी अजून एक पुतळे बांधण्याची स्पर्धा सुरू आहे. कारण की राज्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की हे बिंडोक लोक आहेत म्हणजे आपण सगळेजण यांना पुतळे दिले की हे खुश होतात. काही लोकांना आंबेडकरांचा पुतळा देऊन टाकायचा, काही जणांना शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन टाकायचा, यांना भावनिक करायचं आणि या बिंडोक लोकांना ते पुतळे घेऊन नाचू द्यायचं. कोणत्याही प्रकारचं विकासाचं काम करण्याची गरज नाही. असा जर समज राजकीय पक्षांनी करून घेतला असेल आणि आपल्याबद्दल जर त्यांचं हे मत असेल तर आपला अपमान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आता संज्ञान झालं पाहिजे. आपण लोकशाही समजून घेतली पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, आपल्या समाजाला काय आवश्यक आहे विकास म्हणून हे आपण ठरवण्याची गरज निर्माण झालेली आहे असं मला सांगायचं. मग न्यायालयाने ठरवलं की राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे सिनेमाच्या आधी. तिथे बरेच जण म्हणतात. त्या दिवशी मी पण एक सिनेमा बघायला गेलो होतो
आता त्यांनी मग ऑर्डर आणखी जास्त डिफाईन करत गेली. त्यांनी सांगितलं की सिनेमा थिएटरचे दारं बंद असले पाहिजे. आता मुद्दा मी बाहेर बसलो तर म्हणून तिथे विनाकारण जाऊन उभं राहायचं वगैरे त्यापेक्षा म्हणजे मी देशभक्त आहे, मला गॅरंटी असल्यामुळे मला तसं काही वाटत नाही की आपण राष्ट्रगीतच म्हणणार असं. तर त्यांनी दार पुढे ठेवलं त्याच्यामुळे बाहेर पण ऐकू येतं. मग बाहेर मी बसलो होतो तर त्या एका माणसाने राष्ट्रगीत सुरू आहे. मग उभं राहिलो म्हणजे माझा देशाबद्दल आदरच आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाही, पण जबरदस्तीने कोणी काही करायला नको असं मला वाटतं. मग आता याच न्यायालयासमोर दुसरं पिटिशन आलं. त्यांनी सांगितलं की जे न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालय जे असेल ते मॅजिस्ट्रेट कोर्ट तिथपासून तर सगळी न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे सगळे भारतीय संविधानानुसार चालणारे कार्यक्षेत्र आहे. मग न्यायालयामध्ये कामकाज सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे अशा प्रकारची याचिका त्याच न्यायाधीशांसमोर एका दुसऱ्या माणसाने केली. तर त्याच दोन न्यायाधीशांनी सांगितलं की नाही आम्ही याचिका फेटाळून लावतो. आता तुम्ही सांगा, आपण सगळे सामान्य बिंडोक माणसं असं समजू, मग सिनेमा थिएटरमध्ये राष्ट्रगीत म्हणायचं, न्यायालयात का नाही म्हणायचं? कारण काय येतं? तुम्ही का फेटाळून लावलंय विचारायला पाहिजे की नाही आपण त्यांना? ते न्यायाधीश असं कोणी असो आपण विचारायला पाहिजे तुम्ही का हा निर्णय दिला. न्यायालयात तर म्हणायलाच पाहिजे नाही राष्ट्रगीत जर तुम्हाला देशभक्त निर्माण करायचे असतील तर. सुरुवात जर देशभक्तीने झाली तर देशभक्तीच्या आधारे तिथे कामकाज चालेल. पण त्यांनी ती याचिका फेटाळून लावली. कारण की जेव्हा एखाद्या न्याय निर्णयामागे कोणत्याही प्रकारचा तर्कशुद्ध विचार नसतो आणि कायद्याचं विश्लेषण नसते तेव्हा अशाच प्रकारची पंचायत लोकांची होत असते. न्यायालयाने कायद्याच्या भरोशावर कायद्याच्या पुस्तकामध्ये दिलेल्या तरतुदीचं विश्लेषण करून निर्णय द्यायला पाहिजे. भावनिक मुद्दे सोडवणं हे न्यायालयाचं काम नाही, हे आपण सगळ्यांनी त्यांना सांगायला पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकशाही जर आपल्याला आणायची असेल तर आपण हे सांगणं सुरू केलं पाहिजे, आपण बोलणं सुरू केलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणखी पण काही उदाहरणं मी आपल्याला देतो की आपल्याला खरंच लोकशाही कळली का याच्यासाठी एक महत्वाचं आहे समजून घ्या. दक्षिणेमध्ये एक हिंदी सिनेमात पण खुशबू नावाची एक हिरोईन होती. खुशबू आपल्या इकडे ती डान्स बीन्स करायची ना सिनेमांमध्ये. तिकडे ती चांगली ऍक्ट्रेस होती साऊथ इंडिया. तिकडचे सगळेच लोक शिकलेले असतात. आपल्याला माहिती आहे शिक्षणाचं प्रमाण खूप मोठं आहे तामिळनाडू केरळमध्ये. तिने एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जर कोणालाही स्त्री पुरुषाला विवाह न करता शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ते ठरवावं, व्यक्तिगत प्रश्न आहे असं तिने एका भाषणामध्ये म्हणलं. आता ते म्हटल्याबरोबर संस्कृतीला जोखड मानून आपल्या त्याला चिकटून असलेले लोक चिडले आणि यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करताय, समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्यात न्यायालयात अर्ज केला की माझ्या या केसेस सगळ्या एकाच ठिकाणी चालवा, मला सगळ्या कोर्टांमध्ये जाणं फार कठीण होतं. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अनेक वेळा हुशार लोक पण न्यायाधीश होतात त्याच्यामुळे त्यांचा तो विषय लक्षात आला आणि त्यांनी सांगितलं की या केसेस एका ठिकाणी तरी कशाला चालवायच्या. मुख्य मुद्दा आहे की अशा केसेसच का झाल्या, कोणी एफआयआर दाखल करून घेतले. आपल्याला प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला आवडेल असंच मत प्रत्येकाने व्यक्त केलं पाहिजे असं आपण आग्रह ठेवू शकत नाही. मला आवडेल असं मत व्यक्त करावं असं आपण आग्रह ठेवू शकत नाही. अर्थातच आपण समाज विघातक काही बोलण्याची मुभा त्याच्यामुळे मिळालेली नाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो किंवा आपल्या भारतीय संविधानातील सगळे मूलभूत हक्क आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की निरंकुशपणे कोणालाही त्रास होईल अशा पद्धतीने आपले अधिकार वापरण्याची परवानगी भारतीय संविधान देते. त्यामुळे आपण स्वतःवर बंधन ठेवून तो अधिकार वापरला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या सगळ्या केसेस रद्द करा आणि खुशबू विरुद्धच्या सगळ्या केसेस रद्द करण्यात आल्या. मध्यंतरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्यासाठी इथे उदाहरण देत नाही, आपल्याला विषय समजावा म्हणून हे मी सांगतो. मध्यंतरी एक व्यंगचित्र काढण्यात आलं आणि ते व्यंगचित्र एनसीईआरटी पुस्तकामध्ये छापलं. भारतीय संविधानाचा इतिहास, लोकशाहीचा इतिहास दाखवण्यासाठी एक पुस्तक, सचित्र अशा प्रकारचं पुस्तक तयार करण्यात आलं. प्राध्यापक योगेंद्र यादव आणि डॉक्टर सुहास पळशीकर यांच्या कमिटीने ते तयार केलं. त्याच्यामध्ये एक व्यंगचित्र डॉक्टर आंबेडकरांचं समाविष्ट करण्यात आलं.
ज्यावेळेस भारतीय संविधान लिहिलं जात होतं त्यावेळेसचं ते चित्र होतं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर हे कासवावर बसलेले आहेत आणि पंडित नेहरू अशी छोटीशी त्यांची व्यंगचित्रात्मक आकृती ते चाबूक हातात घेतलेला आहे असं ते चित्र होतं. कारण की भारतीय संविधान तयार करण्यासाठी खूप जास्त दिवस लागत आहेत असं व्यंगचित्रकाराचं म्हणणं होतं आणि त्यानुसार टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते व्यंगचित्र त्यावेळेस प्रसिद्ध झालं. त्याचा इतिहास दाखवताना आता ते पुस्तकात छापलं तर लगेच आपला अपमान झाला, आंबेडकरांचा अपमान झाला, एनसीआरटीचे पुस्तकं जाण्यात आले. आपण थोडंही समजून घेत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं, ज्यांना आपण आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्याला आपण आपल्या भारतीय संविधानाचे बाप म्हणतो, त्या अत्यंत हुशार विद्वान अशा माणसांनी भारतीय संविधान लिहित असताना सगळ्या लोकांचा विचार करून सगळ्यांच्या हक्कांची मांडणी करत असताना सगळ्यांचे हक्क कर्तव्य याची मांडणी करताना अत्यंत सुंदर असं संविधान लिहिलं. त्याच्यामुळे थोडा विलंब लागला आणि जेव्हा ते कार्टून प्रसिद्ध झालं तेव्हा डॉक्टर आंबेडकर स्वतः जिवंत होते. त्यांनी ते अत्यंत खिलाडू वृत्तीने घेतलं कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या जो माणूस त्या भारतीय संविधानात देत होता त्याला कळते ना भारतीय अभिव्यक्ती काय आहे, पण आपण पिंटो असल्यामुळे आपल्याला कळत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने ते घेतलं. त्यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, त्याच्याबद्दल आरडाओरडा केला नाही, पण आपला मात्र अपमान होतो. याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी कमी पडतो कारण आपण भावनिक होतो. अनावश्यक ठिकाणी भावनाशील होणारा जो भारतीय समाज आहे त्यांनी आता हे समजून घेतलं पाहिजे की आपण संवेदनशील असणं आणि भावनाशील असणं या दोन्ही गोष्टींची ताकद म्हणून वापर कसा करायचा आणि लोकशाही समृद्ध कशी करायची याचं पण एक उदाहरण म्हणून आपल्याला या आंबेडकरांच्या व्यंगचित्राच्या संदर्भातला वाद जो निर्माण झाला होता त्याच्यावरून आपल्याला समजून घेता येईल. एक अशा प्रकारचं मत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत आहे की लोकशाही प्रक्रियेतून आम्ही निवडून आलेलो असल्यामुळे आता आम्ही लोकशाही मानणारेच आहे असं आपण सगळ्यांनी स्वीकारायचं. हिटलरनी अत्यंत वाईट पद्धतीने हुकुमशाही निर्माण करून ताकद मिळवून राजकीय सत्ता मिळवून जर्मनीवर राज्य केलं आणि जेव्हा सर्वोच्च स्थानी तो पोहोचला तेव्हा तो अत्यंत चांगला माणूस होण्याचा सतत प्रयत्न करत होता. त्याचा सतत हा प्रयत्न होता की मी जे काही केलं ते समाजातल्या एका बहुसंख्याक वर्गासाठी केलेलं आहे आणि मी एक चांगलाच व्यक्ती आहे. मला या गोष्टी काही अपरिहार्यपणे कराव्या लागल्या कारण का ते तेव्हाचं सर्जिकल स्ट्राईक होतं. आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेलं प्रत्येकच सरकार लोकशाही पूर्णच आहे असं स्वीकारणं पण धोकादायक ठरत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की लोकशाही प्रक्रियेतून निवडून येऊन हुकुमशाही राबवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि म्हणून पण लोकशाही हरवत चाललेली आहे का, लोकशाही धोक्यात आलेली आहे का हे प्रश्न जास्त प्रकर्षाने आता आपल्या पुढे यायला लागले. म्हणून मी मगाशी पण सांगितलं की लोकशाही निवडणुकांशी संबंधितच केवळ किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित केवळ विचार आपण ठेवला तर तो संकुचितपणा ठरू शकेल. इतर वेळेस लोकशाही असते का हा प्रश्न आपण एकमेकांना विचारला पाहिजे. मला असं पण वाटते की जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा ती राजकीय पक्षांतर्गत लोकशाही पण होती पाहिजे. आपण भारतीय संविधान जर पाहिलं तर राजकीय पक्षांना एवढं प्रॉमिनंट असं स्थान आपल्या भारतीय संविधानात नाही. केवळ लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवण्यात येणारी लोकशाही आपण स्वतःला नियंत्रित करण्यासाठी आपणच लोकप्रतिनिधी नेमणार आणि ते आपल्यासाठी सरकार चालवणार अशा प्रकारची भूमिका आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. राजकीय पक्षांना त्याच्यामुळे अवास्तव महत्व ज्यात प्राप्त झालेलं आहे ते पण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. म्हणजे आज इथे इथे बसले असलेले अनेक लोक आहेत त्यांच्यापैकी काही चांगल्या लोकांना जर निवडणुकीत उभं राहायचं असेल तर तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व करू शकाल का, तर करू शकणार नाही. अपक्ष म्हणून निवडून येण्यासाठी ज्या वेगळ्या ताकद पाहिजे त्या पण तुमच्याजवळ असल्या पाहिजे. म्हणजे आपले उदयनराजे आहेत सातारे ते कोणत्याही पक्षाकडे असले तरी ते निवडून येऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणालाच ऐकत नाही. त्यांच्या पक्षप्रमुखांनाही ते कोपऱ्यात ठेवतात
आता हे सगळं मी सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की लोकशाहीमध्ये पक्षांना, राजकीय पक्षांना जे अवास्तव महत्व निर्माण झालेलं आहे ते पण अत्यंत चुकीचं आणि धोकादायक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मध्यंतरी अण्णा हजारे त्यांना काही लोक सांगायचे तेव्हा बोलायचे, तेव्हा ते व्यवस्थित बोलायचे, कारण की त्यांचा काही स्वतःचा एवढा अभ्यास वगैरे विचारायचा नाही, ते म्हणजे साधे व्यक्ती आहेत, हे त्यांचं फक्त भांडवल आहे. पण त्यांना जेव्हा काही लोक सांगायचे की असं असं बोला आणि तेव्हा ते बोलायचे, तेव्हा ते व्यवस्थित काही विषय मांडायचे. त्यावेळेस त्यांनी एक मुद्दा महत्वाचा मांडला होता की राजकीय पक्ष विरहित लोकशाही असली पाहिजे. आता राजकीय पक्ष विरहित लोकशाही कदाचित असू शकणार नाही, पण राजकीय पक्षांनाच आपण अशी परवानगी दिलेली आहे की लोकशाहीला तुम्ही दावणीला बांधा आणि एबी फॉर्मचं जे महत्व वाढून गेलेलं आहे अचानक, ते पण लोकशाहीला मारक आहे, आपण या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. ज्यांना ज्यांना वाटते की लोकशाही असली पाहिजे, लोकशाहीबद्दल जे बोलतात राजकीय लोक, ते आपल्या राजकीय पक्षाअंतर्गत मात्र लोकशाही नसली पाहिजे असंच विचारायचं आहे सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक. मग केवळ राजकीय पक्षातच लोकशाही असली पाहिजे का कुटुंबांमध्ये पण लोकशाही असली पाहिजे? आता कुटुंबच नसलेले लोक देश चालवत असतील तर आपण मग फार मोठा प्रॉब्लेम. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकशाही ही अशा सगळ्या स्तरांवर जर प्रस्थापित करत नेली तरच ती जिवंत राहू शकते, नाहीतर ती लयात जाऊ शकते. काही प्रसंगात्मक पद्धतीने म्हणजे जसं ते प्रासंगिक करार असतात, काही बसेस असतात, तशी आपण ते लोकशाहीची बस चालू शकत नाही. किंवा प्रासंगिक करार, निवडणुकीच्या पुरती लोकशाही, निवडणुकीच्या वेळेस आपण आचारसंहिता जाहीर करतो, कारण लोक तेव्हा फारच विचित्र वागायला लागतात. इतर वेळेस आपण कसंही वागलं तर चालते, अशा प्रकारची जी काही पद्धत सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपण हे म्हणलो किंवा आचारसंहिता केवळ एका मर्यादित काळापुरती असली तरी विचारसंहिता काहीतरी असली पाहिजे. त्या दृष्टीने पण लोकशाहीचा विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाही ही केवळ एक औपचारिकता नाही, लोकशाही केवळ औपचारिकता नाही, लोकशाही एक जीवन पद्धती आहे. इट इज अ वे ऑफ लाईफ. तो वे ऑफ लाईफ म्हणून आपण स्वीकारतो का? म्हणजे आता अमेरिकेचे इलेक्शन होते तेव्हा तिथले लोक स्पष्टपणे, बेधडकपणे त्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेस त्या उमेदवारांबद्दल बोलायचे. कोणीतरी एक नग्न पुतळा डोनाल्ड ट्रम्पचा करून लावला होता, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही जोडे मारा सगळे, ते येऊन मारायचे. तरी त्याच्यावर कोणत्याही डोनाल्ड ट्रम्पच्या माणसांनी पण काही हमला केला नाही. म्हणजे काही वेळेस हमले झाले, पण असा हमला केला नाही तिथे लोकांना भीती वाटत नाही अभिव्यक्त होत असताना. हे परिपक्वतेचं लक्षण आहे. याचा अर्थ अशाच प्रकारे आपण केलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन पण देणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. मध्यंतरी मोहम्मद पैगंबरांबद्दल एक फिल्म एका अमेरिकन मुस्लिम माणसाने तयार केली आणि त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आणि मुस्लिम बहुल असलेल्या भारतासारख्या काही एरियामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये निषेध व्यक्त झाला. काही जणांनी जाळपोळ केली आणि या फिल्मवर बंदी आणण्याचं सांगितलं. अमेरिकेत पण काही अशा फंडामेंटलिस्ट मुस्लिम लोकांनी त्याची मागणी केली. तेव्हा बराक ओबामाचं सरकार होतं आणि हिलरी क्लिंटन या तेव्हा संरक्षण मंत्री होतं. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं की जगातल्या लोकांना मी हे समजून सांगू शकत नाही की आम्ही कोणत्या प्रकारचं आणि कोणत्या लेवलचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे इथे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा लोकांना आहे. त्यांचं मत वेगवेगळ्या प्रकारे फिल्म काढून, चित्र काढून ते व्यक्त करू शकतात. आम्ही त्याच्यावर बंदी आणू शकत नाही. पण आपल्या इथे तर थोडं काही झालं की भावना दुखवतात. सिनेमावर बंदी आणतात, सिनेमाचे पोस्टर फोडतात. एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपण अलाव करतो काही लोकांना आणि गुंडशाहीला, की त्यांनी घटनाबाह्य सत्ता केंद्र झालं पाहिजे. मुंबईतल्या काही लोकांच्या घरी भेटायची पद्धत जी सिनेमा निर्मात्यांमध्ये सुरू झाली होती, ते व्यक्ती वाचल्यानंतर आता त्यांच्या पिलावळीकडे लोक जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे हे जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या अशा कारणांमुळे धोक्यात आलेली आपण समजून घेतलं पाहिजे. सिनेमाची परवानगी देणारे काही वेगळे माध्यम आहेत, न्यायाच्या दृष्टीने त्याची मांडणी केलेली आहे. आपण त्या व्यवस्था तयार केलेल्या आहे. त्या यंत्रणांना सगळ्यांना बाजूला ठेवून घटनाबाह्य सत्ता केंद्रांकडे आपण जातो, त्या लोकांच्या परवानगी आपण मागतो. ही लोकशाहीला आलेली लाचारी आहे आणि म्हणून लोकशाही धोक्यात आली. आपण याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, आपण याच्याबद्दल बोललं पाहिजे, आपण याच्याबद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे, आपण पत्र लिहिले पाहिजे. आपण
सगळ्यांनी हे करणं आवश्यक आहे. फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळ्या याच्यावर खाजवाखाजवी करणं थोडं वेळ थांबवलं पाहिजे. आलं बोटाला लावलं की असं करत बसायचं. त्याच्यापेक्षा आपण अत्यंत सुज्ञपणे योग्य यंत्रणेकडे आपण आपलं मत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो, कारण की आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची. आता समाज म्हणून आपण पाहतो, समाजामध्ये जाती धर्माचे मुखवटे घालून लोक फिरत असतात. सिनेमे निघतात, ओ माय गॉड नावाचा सिनेमा निघतो, पीके नावाचा सिनेमा निघतो, आपण पाहतो, आपल्याला आवडतो. पण आपण वागणुकीच्या पातळीवर मात्र बदल स्वीकारत नाही. आपल्या घरचं लग्न असलं की आपण सांगत नाही की तांदूळ फेकू नका. आपण किती पण मागासलेल्या आणि गरीब असलेल्या, दारिद्र्य असलेल्या आपण भागामध्ये राहत असतो. आता हे प्रगतीशील शेतकरी आहे, यांनी काही जणांना सांगायला पाहिजे की तुम्ही तांदूळ फेकणं बंद करा. काही त्याच्यामध्ये पुण्य वगैरे काही मिळत नाही, पवित्र वगैरे काही नाही. खाण्याची गोष्ट आपण काहीतरी हळद कुंकू लावून अशा प्रकारे फेकायची आणि त्यातून आपण शुभेच्छा, हा कोणता मूर्खपणाचा प्रकार आहे? हे थांबवलं पाहिजे की नाही? याच्याबद्दल आपलं मत काय? अशा अनेक गोष्टीच्या समाजामध्ये अखंडपणे सुरू आहेत, मूर्खपणाच्या पातळीवर नेणाऱ्या. त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करण्यात आलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल बदल घडून आणले पाहिजे वागणुकीच्या पातळीवर. कारण की लोकशाही मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवन जगण्याची पद्धती आहे. ते काय फक्त औपचारिकता नाहीये. निवडणुका घेतल्या, औपचारिकता झाली म्हणजे लोकशाही आहे. आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून निवडलं, त्याच्यामुळे आम्ही पवित्र झालेलो आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला तुम्हाला स्वीकारायला पाहिजे, नाही. हे चुकीचं आहे. काही लोक मुखवटे घालून पण लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर करून निवडून आलेले आहेत, त्यांना पुढच्या वर्षी घरी बसवावं लागेल. हे समजून घेणं मला वाटते खूप महत्वाचं आहे. आंतरजातीय धर्म, आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना विरोध करणं, प्रेमविवाहांना विरोध करणं. मुळातच भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये शेजाऱ्यांवर प्रेम करावे वगैरे लिहिलं असलं तरी पण परत कोणी शेजाऱ्यांवर प्रेम करायला लागलं तर आपण करू देतो. विशेषतः शेजारी मुलगा मुलगी असेल तर करू देत नाही. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह आपल्याला चालत नाही. मराठवाड्यामध्ये घडलेल्या घटना आहेत. आपण त्यांना पकडून मारतो, आपण त्यांना मारून टाकतो, आपण त्यांचे तुकडे तुकडे करतो, एवढे आपण अमानुष होतो. कारण की आपल्याला लोकशाही मान्य नाही, आपल्याला अभिव्यक्ती मान्य नाही. आपण मान्य करायला पाहिजे की नाही की आपण मागास गेले, आपण एकदा मान्य करून टाकायला पाहिजे. आपण जातपंचायती बसवतो, आपण मूर्खांचा बाजार करतो, आपण कोणावरही काही पण गोष्टी अटीच्या नावाखाली लागतो. आपल्याला मान्य करायला पाहिजे की आपण घुसडलेल्या विचाराचे आहे. विनाकारण हातात मोबाईल आला म्हणून आपण खूप वैज्ञानिक झालो असं होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वेगळा आहे. वैज्ञानिक गोष्टी वापरणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रतिष्ठेच्या, खोट्या प्रतिष्ठेच्या संकल्पनांना कोटाळून बसलेलो आहे. त्याच्यामध्ये पण लोकशाही आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत वागणुकीच्या पातळीवर कुठेतरी धोकादायक परिस्थिती आपण निवडून ठेवलेली आहे. म्हणून आपण आता विचार करू शकलो पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर प्रेम करणं हा भाग असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर लग्न कुणाशी करायचं हे ठरवण्याचा अधिकार असेल, तर आपण तो प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत अधिकार म्हणून दिला पाहिजे. ही व्यापकता आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण की वर्तनाचा संबंध संस्कृतीशी आहे. केवळ संस्कृती असं म्हणून चालणार नाही. आपल्याला वर्तनाचा संबंध संस्कृतीशी जोडून बघता आलं पाहिजे आणि मगच आपण विचार करू शकतो. आता हुंडा का मागतात? हुंडा का मागतात? काहीच कारण आपण देऊ शकत नाही. हुंडा कशासाठी मागतात? आम्ही खर्च केला त्या मुलीवर, किंवा त्या मुलीला आता आम्ही तिकडे पाठवणार आहे, मग त्या मुलीचा आम्ही जोपासना करणार आहे, ती मुलगी मुलांना जन्म देणार आहे, त्याचा खर्च आमच्या घरचा वाढणार आहे, म्हणून हुंडा मागता का? हुंडा कशासाठी मागायचा? पैशासाठी हुंडा मागतो असं समजावं. मग ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांच्या घरी सुद्धा, ज्यांच्याजवळ गडगंज पैसा आहे, खिशांमध्ये पैसा कोंबलेला आहे, त्यांच्या घरी सुद्धा हुंडा बळी का जातात? पैशाचा संबंध तिथे नाही, तिथे केवळ मूर्खपणाचा संबंध आहे. तिथे मुलं मुली बसलेले आहेत, त्यांनी हिंमत दाखवायला पाहिजे. हुंडा मागणाऱ्यांना फाट्यावर मारायला पाहिजे. हुंडा मागणाऱ्यांशी लग्नच करायला नाही पाहिजे. शिवाजी महाराजांचं कशाचं नाव घेता? मनगटामध्ये ताकद असेल तर हुंडा नाही मागणार असं सांगा. शिवाजी महाराज हे विचार आहे, शिवाजी महाराज हे वैचारिक प्रतीक आहे. आज त्यांचा महत्वाचा दिवस असल्यामुळे आपण त्याचं स्मरण करायला पाहिजे. आज बाहेर आता हे वाचत आहे सगळे कंठाळ्या बसणारं म्युझिक आंबेडकर जयंतीला लावलंच पाहिजे. आपले तोंड माकडासारखे निळे झालेच पाहिजे.
शिवजयंतीच्या दिवशी आपण असे भोंगाडे लावून नाचलोच पाहिजे, त्याचा शिवाजी महाराजांशी संबंध नाही, ज्याचा आंबेडकरांशी संबंध नाही, अशा गोष्टी करण्यामध्ये आपण कोणतं कर्तृत्व घालवतो? विचार करायला पाहिजे की नाही? विचार करायला पाहिजे की नाही? तुम्ही सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या घरच्यांना आपण सांगायला पाहिजे शिवाजी महाराज जगण्याची गोष्ट आहे, शिवाजी महाराज अशी रस्त्यावर मिरवण्याची गोष्ट नाही. मी केस चालवतो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये पर्यावरणाचा विषय म्हणून, की अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधू नका. त्या केसमध्ये मी वकील म्हणून बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला धमक्या देतात, मारण्याच्या धमक्या देतात. आपलेच मित्र, आपल्या जवळचे लोक फेसबुकवर घाणेरडे लिहितात. आपण समजून घेतलं पाहिजे 3,600 कोटी कशाला म्हणतात? 3,600 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र शासनाने केली. आपण यांना म्हणायला पाहिजे, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा भाजपचे असतील किंवा अजून एखादा राहिलेला पक्ष असेल, आपण सांगायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना, तुमच्या घरातून पैसे आणून देता का? शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, तुमच्या घरातून पैसे आणून द्या तुम्ही 5 कोटी रुपये देता का? तुम्ही नाही देत. जनतेचाच पैसा वापरायचा, 3,600 कोटी रुपये तरतूद केली म्हणून सांगायचं आणि शिवाजी महाराजांचं प्रेम व्यक्त करायचं. नाटकी प्रेम चालणार नाही, आपण सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाने आतापर्यंत आपण मूर्खासारखं राजकारण होऊ दिलं म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान होता, हे आपण आज समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्याला काय म्हटलं असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? 3,600 कोटी रुपये लोकनिधी, लोकांचा पैसा, महाराज पुतळ्यांवर तुमच्या आम्ही खर्च करणार आहोत, चालेल का? शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं असतं चालणार नाही, कारण की ते जाणता राजा होते, ते मूर्खांच्या बाजारातले लोक नव्हते. त्यांनी सांगितलं असतं चालणार नाही, पुतळा कोणत्याही कामाचा नाही, लोकांच्या उपयोगासाठी हे पैसे खर्च करा, असा आदेश महाराजांनी दिला असता. एवढंच ते एवढ्यावर थांबले नसते, त्यांनी अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं असतं जे पुतळ्याची मागणी करतात आणि त्यांनी कडेलोट केला असता. महाराज फार कडक होते म्हणून ते छत्रपती होते, म्हणून ते जाणता राजा होते. आपली अवकाश नाही त्यांना समजून घेण्याची आणि म्हणून आपण असे रस्त्यावर आहोत. हे समजून घ्या. डॉक्टर आंबेडकर हे सुद्धा तशाच प्रकारे समजून न घेतलेले एक मोठे व्यक्ती आहेत, यांना आपण पुतळ्यामध्ये फिक्स करून टाकले. महाराजांना आपण पुतळ्यावरून उतरू दिलं पाहिजे, या घोड्यावरून उतरू दिलं पाहिजे. महाराज कधी तलवार म्यान करत होते, नेहमी काय तलवार असे घेऊन असायचे का? नाही. आणि त्यांचे हात दुखतील, त्यांना तलवार ठेवू द्या, त्यांना उतरू द्या घोड्यावरून, आपल्याशी बोलू द्या, त्यांच्याशी आपण बोला. ते काय म्हणतात ते बघा, ते लोकशाही बद्दल सांगतील. आज आपल्याला सत्याग्रही शिवाजी पाहिजे. आहे का हिंमत कोणाची? मी केस चालवतो, मी हिंमत दाखवण्याचा प्रयत्न करतो, मला शिवाजी व्हायचा आहे. तुम्हाला शिवाजी व्हायचा आहे का? तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही सपोर्ट करा या सगळ्या गोष्टींना. तुम्ही पत्र लिहा सरकारला, आम्हाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नको, कारण की शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक विचार 4थ्या वर्गाच्या पुस्तकात आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं होतं की एक पण झाड विनाकारण कोणी कापलं तर त्याचे हातपाय तोडा. आम्ही आमच्या केसमध्ये त्या 4थ्या वर्गाच्या धड्याचं ऍनेक्सर लावलं. लोकशाही समजून घ्यायची असेल तर लोकनिधीचा सुद्धा खर्च अपव्यय होता कामा नये, याच्याबद्दलची आपण नागरिक म्हणून भूमिका मांडणार की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जीवन पद्धती म्हणून आपण हे सगळं स्वीकारत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपला सहभाग असला पाहिजे, याची तळमळ निर्माण झाली पाहिजे. जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता तेव्हा लोक दिसायचे हे गोरे लोक आहेत, हे आपले शत्रू आहेत, यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. ते लढणं सोपं होतं कदाचित. आता आपल्या सोबतचे लोक काही चुकीचा विचार, खूपच चांगलाच विचार आहे असं म्हणून जेव्हा करतात तेव्हा त्यांना समजून सांगणं फार कठीण असते, कारण की त्यांना त्यांचा विचार बरोबरच वाटत असतो आणि तसे भावनिक आवाज करणारे लोक सतत त्यांच्या आजूबाजूला असतात. आणि म्हणून मला असं वाटते की आपण या सगळ्या वर्तनाचा, आपल्या वागणुकीचा आपला विचार केला तर आपल्याला लोकशाही धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढता येईल. आता राजकारणाबद्दल आपण प्रथम बघितलं तर आपल्याला दिसेल की आजचे राज्यकर्ते काय करत आहेत, कशा प्रकारे राज्य व्यवस्था चालवत आहेत, प्रशासन व्यवस्था आपली कशी आहे. मगाशी सरांनी उल्लेख केला, आता सध्या ऑर्डिनन्सवर चाललेलं हे सरकार आहे. इथे न्यायाधीश कत्रे साहेब पण बसलेले आहेत आणि काही वकील बंधू भगिनी पण आहेत. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की ऑर्डिनन्सचं आयुष्य 6 महिन्याचं असतं. भारतीय संविधानामध्ये संसद, राज्यसभा, लोकसभा याच्यासाठी तयार केलेली आहे की आपण तिथे कायद्याचं प्रारूप, आपण तिथे योजना, आपण तिथे जे काही पैसे खर्च करणाऱ्या लोकांच्या निधीतून त्याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर मत व्यक्त केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि नंतर कायदे किंवा नियम आपण तयार केले पाहिजे. सर्व सहमतीचं राजकारण निवडणुकीनंतर झालं पाहिजे. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा निवडणूकच जणू काही आहे अशा प्रकारचे भाषण काही लोक देत असतील तर चुकीचं आहे. हा पारदर्शी व्यवहार नाही आणि त्याच्यामुळे आपण याच्यावर आक्षेप घेत आहोत. संसदेतलं कामकाज हे याच्यासाठी आपल्याला जास्त अलार्मिंग, धोक्याच्या घंटा वाजवणार आहे. कारण की लोक विरोध करतात म्हणून आपण ऑर्डिनन्सच काढून टाकायचा 6 महिन्याचा, तो लॅब सोडून होत असताना परत ऑर्डिनन्स काढायचा. ही जी कार्यपद्धती आहे ही लोकशाहीचा हुकुमशाही वापर करणारी असल्यामुळे आपण याला विरोध करायला पाहिजे. संसदीय परंपरा काही पाळल्या गेल्या पाहिजे. शब्द कोणते वापरायचे हे ठरवलं पाहिजे. कोणी रेनकोट घालून आंघोळ करतात का नाही करतात, दुसऱ्यांच्या बाथरूम मध्ये पाहायचं की नाही पाहायचं, आपण ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या लेवलला जाऊन कोणत्या पदाबद्दल बोलतोय. अशी लत लागल्यासारखं वाईट बोलणं हे चुकीचं आहे. याच्याबद्दलचा आपण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता सहमतीच्या राजकारणाचा अभाव जो आहे तो पण चुकीचा आहे. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो छोटस. 3 प्रकारच्या काउन्सिल केल्या पाहिजे असं भारतीय संविधानामध्ये म्हटले आणि ते सहमतीच्या राजकारणाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. एक आहे नॅशनल इंटिग्रिटी काउन्सिल, म्हणजे राष्ट्रीय एकात्मता काउन्सिल. अशी एक काउन्सिल प्रत्येक सरकारने स्थापन केली पाहिजे सरकार स्थापन झाल्यावर. त्यानंतर इंटर स्टेट काउन्सिल त्याची तयार केली पाहिजे आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे एकूणच विकास करण्याची प्रक्रिया ठरवण्याची काउन्सिल एक तयार केली पाहिजे. या तिन्ही काउन्सिलचं महत्वाचं स्थान याच्यासाठी आहे की सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून वेळोवेळी महत्वाच्या प्रश्नांवर त्यांच्यासोबत एकत्रित चर्चा करून त्यांचं मत घेऊन त्याच्यानंतर आपण विकासाची दिशा ठरवली पाहिजे. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय एकात्मता कशी साधायची आहे, राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हानं कोणते आहे हे ठरवलं पाहिजे. हे याचं महत्वाचं काम आहे. आज या सरकारला 2-2.5 वर्ष होतात पण त्यांनी या कोणत्याही काउन्सिल तयार केलेल्या नाही. अनेक महिने आपण पाहिलं, अनेक वर्ष झाले त्यांनी लोकायुक्त नेमला नाही. आपल्या मर्जीचे लोक येतील त्याच्यानंतर आपण ते नेमणार, अशा पद्धतीची जर कोणाची धारणा असेल तर मला असं वाटतं की लोकशाही धोक्यात नक्कीच आलेली आहे. लोकशाही नक्कीच हरवून जाणार आहे. आणि म्हणून सहमतीच्या राजकारणाची गरज ही आजच्या राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रकर्षाने पुढे आली. त्यानंतर ही पण एक आपली दुर्दैवाची गोष्ट आहे की प्राधान्यक्रमाने राष्ट्रहिताचा विचार करणारा एकही राजकीय पक्ष सध्या भारतात नाही. ते पक्षीय विचार करतात, पक्षाचाच विचार करतात. पक्ष कसा वाढेल, पक्ष कसा पनपेल याचाच ते विचार करतात. आणि त्याच्यामुळे पण आपलं हे दुर्दैव आहे की आपल्या जवळ अशा प्रकारची दृष्टी असलेले राजकीय नेते नाही कोणत्याच राजकीय पक्षामध्ये. भाजप जेव्हा विरोधी पक्ष होते तेव्हा त्यांनी संसद बंद पाडली. सतत ते पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करायची. आणि आता काँग्रेस संसद बंद पाडते आणि ते म्हणतात की त्यांनी तसं केलं आम्ही पण तसंच करतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 26,000 रुपये एका मिनिटाचा खर्च संसद चालवण्याचा आहे. हे आपले पैसे आहे लोकांचे. एका मिनिटाचा खर्च आहे 26,000 रुपये. आणि हे संसद बंद पाडण्यामध्ये जर भूषण मानत असतील मग काही लोक याच्या आधी पण होऊन गेले की माझ्या एका हातीवर मुंबई बंद पडते त्याच्यामुळे मी मोठा, मग माझ्यामुळे संसद बंद पडते त्याच्यामुळे मी महत्वाचा. न्यूसन्स व्हॅल्यू, नकारात्मकता याला जर महत्व प्राप्त झालं असेल तर लोकशाही जरूर धोक्यात आलेली आहे. आणि याच्याबद्दलचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आपल्याला सकारात्मक अंगाने लोकशाही नेणारे राजकीय नेते पाहिजे. तशी राजकीय पक्षांची जडणघडण असलेले लोक पाहिजे. आणि केवळ राजकीय पक्षाच्या पुढे जाऊन विचार जर कोणी करत असतील किंवा करत नसतील तर आपल्याला त्याचं वैषम्य वाटलं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. मला इथल्या अंबडच्या या व्याख्यानमालेनिमित्त सगळ्याच लोकांना अपील करायचं आहे, आपल्याला आवाहन करायचं आहे
की लोकशाहीचा खून करत असल्याबद्दल या राजकीय पक्षांना लिगल नोटीस पाठवली पाहिजे. हे सांगतात ना, आता हे नोटीस पिरियडवर आहे, ते नोटीस पिरियडवर आहे, आम्ही यांचा आधार काढून घेऊ. आपण यांचे आधार काढून घेतले पाहिजे. यांना आपण सांगितलं पाहिजे की आम्ही बिंडोक नाही, आम्हाला आता विचार कळतो. आणि हे खरं आहे की निवडणुकीच्या वेळेस 5 वर्षांनी का होईना लोकांसमोर हात जोडून जावं लागते, त्याच्यामुळे लोकशाही टिकून आहे. हे खरं आहे. हे जर नसतं तर कदाचित ते निरंकुश झाले असते. आता काही राजकीय पक्षांमध्ये भस्मासूर तयार झाल्या, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय ते मरणार नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये एकच माणूस एवढा जास्त ताकदवान होईल की त्याच्याशी सगळ्यांनी त्याच्या पायाशी लोळणच घेतलं पाहिजे, तर भारतीय लोकशाही धोक्यात आलेली आहे. हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं. पूर्ण लोकशाहीला वेठीस धरणारे कोणते व्यक्तिमत्व ताकदवान होऊन देता कामा नये. आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे की जेव्हा जेव्हा कोइलेशन गव्हर्नमेंट असते, जेव्हा जेव्हा एकच राजकीय पक्ष ताकदवान नसतो, त्यावेळेसच सामान्य माणसाचा आवाज सामाजिक न्यायासाठीचा ऐकला जातो. आणि जेव्हा जेव्हा एक राजकीय पक्ष प्रचंड राक्षसी मेजॉरिटीने निवडून येतो, तेव्हा तेव्हा भारताने हे पाहिलेलं आहे की मानवी हक्क, सामाजिक न्याय याच्याबद्दलचं कोणत्याच सामान्य माणसाचं मत ऐकून घेतलं जात नाही आणि अन्याय पद्धतीने त्या माणसाला संपवलं जातं. आणि म्हणून पण भारतीय लोकशाहीची गरज आहे. कारण की जर लोक एवढ्या राक्षसी पद्धतीने राजकारण करणार असतील तरी गरज आहे की कुणालाच बहुमत मिळू नये. भारतीय नागरिकांसाठी आवश्यक आहे. आपल्यासाठी चांगलं असणार की कुणालाच बहुमत मिळू नये. यांच्या पायात हातात हात घातले पाहिजे, त्यांनी कॉम्प्रोमाइजेस त्यांनी केले पाहिजे. एकमेकांवरच हे चेक बॅलन्स ठेवतील, आपण यांच्यावर चेक आता ठेवू शकत नाही, एवढे ताकदवान झाले. लोकशाही काही गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे राजकीय पक्षांचं आणि नवीन आयडियाचं एकत्रित अस्तित्वात असतं. नुसतेच राजकीय पक्षाने नवीन संकल्पनांचं अस्तित्वात असणं हे महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची कंडिशन आहे की आपण ज्याला म्हणतो फ्री डिस्कशन, मोकळेपणाने चर्चा करण्याचं स्वातंत्र्य लोक उपभोगू शकले पाहिजे. नकार देण्याचं स्वातंत्र्य लोक वापरू शकले पाहिजे. मग मला नाही म्हणता आलं पाहिजे, जर लोकशाही विरोधी कोणी बोलत असेल तर मला हे म्हणता आलं पाहिजे तुमचं भाषण आम्हाला ऐकायचं नाही, तुम्ही जा इथून. हे नकार देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला वापरता आलं पाहिजे. मतदानाचा हक्क निर्भयपणे आपल्याला वापरता आला पाहिजे. आणि निवडणुका या निष्पक्ष वातावरणामध्ये दबावरहित पद्धतीने झाल्या पाहिजे. या काही महत्वाच्या कंडिशन्स आहेत लोकशाही टिकवण्यासाठी. आता याच्यातली सगळ्यात महत्वाची वरची कंडिशन आपण जर बघितली, ही पहिली कंडिशन मी आपल्याला सांगितली, को एक्झिस्टन्स ऑफ आयडियाज अँड पॉलिटिकल पार्टी, की नवीन संकल्पना आणि राजकीय पक्ष यांचं एकत्रित अस्तित्व असलं पाहिजे. आज तसं नाही. काही जणांनी तर नाराज दिलेला आहे, काँग्रेस मुक्त भारत. एखाद्या राजकीय पक्ष मुक्त भारत असं जर त्यांचं स्वप्न असेल तर ते त्यांच्या राजकीय पक्षाचं स्वातंत्र्य आहे, ते आपल्यावर ते स्वप्न लादण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण नाही म्हणायला पाहिजे आमचं स्वप्न नाही, तुमच्या राजकीय पक्षाचं स्वातंत्र्य. तुमच्या राजकीय पक्षाचं स्वप्न आमचं असू शकत नाही. मग काँग्रेसला भाजप मुक्त भारत पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये भाजपला शिवसेना मुक्त भारत पाहिजे असेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ते त्यांच्या राजकीय पक्षाचं लिमिटेड असं प्रकारचं स्वप्न आहे, ते नागरिकांचं सगळ्यांचं स्वप्न नाही. ते स्वप्न आपण बघायचं नाही. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की सगळे राजकीय पक्ष इथे अस्तित्वात असले पाहिजे, कारण की लोकशाही आहे आणि त्याच संकल्पनेला आम्ही सपोर्ट करू. आपण भारतीय गणराज्य स्वीकारलं तेव्हा समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या गोष्टी लाईफलाईन म्हणून स्वीकारलेल्या, की ही भारतीय गणराज्य टिकवण्यासाठीच्या लाईफलाईन असतील. आज या लाईफलाईनवर जर काही लोक हमला करत असतील तर त्याचा निषेध आपल्याला करता आला. आणि म्हणून मला असं वाटते की आपल्याला सामाजिक विचार आणि राजकीय निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये पूल होऊ शकेल, याच्यामध्ये दुवा ठरू शकेल अशा प्रकारची राजकीय पक्षांची बांधणी करावी. अशा प्रकारचे राजकीय पक्ष असले पाहिजे असा आग्रह धरावा लागेल, तरच आपल्याला न्याय मिळू शकेल. आता नवीन प्रतीकांचं राजकारण जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की भ्रष्टाचार आणि संधी साधूपणा हेच नवीन प्रतीक झालेले आहे. त्यामुळे आता कोणी काही म्हणत असेल की जर
उद्या शिवसेनेने यांचा पाठिंबा काढला तर आम्ही भाजपला बिलकुल सपोर्ट करणार नाही, असं काही लोक म्हणतात. आता ते त्यांच्यासोबत जाऊन बसलेले आपल्याला दिसतील, कारण का ते वाट पाहत आहेत केव्हा हे काढतात आणि केव्हा आम्ही तिथे जाऊन बसतो. त्यामुळे भ्रष्टाचार आणि संधिसाधूपणा हे आजच्या राजकारणाचं लक्षणच झालेलं आहे. ते लक्षण आपण जर मान्य केलं आणि स्वीकारलं तर आपण लोकशाही धोक्यात आणणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आणि नैसर्गिक हक्क, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना आपल्याला लोकशाही रसातळाला जाऊन द्यायची नाही याचा निश्चय आपल्या स्वतःशी करावा लागेल. तसं पाहिलं तर आपण लोकशाहीची प्रकृती गंभीर झालेली आहे. आपली लोकशाही ICU मध्ये आहे असं आपण समजू शकतो. अत्यवस्थ अवस्थेत आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती लोकशाही वाचली पाहिजे. नुसती मलमपट्टी करून होणार नाही. आता नागरिकांना सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल या राजकीय पक्षांना की तुमची चाल आम्हाला समजलेली आहे, आता चतुर कोल्ह्यांप्रमाणे वागून तुम्ही चालणार नाही, आम्ही जास्त हुशार झालेलो आहे हे सांगता आलं पाहिजे. नागरिकांचा असा सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय या लोकांना जाग येणार नाही, त्यांना आपलं महत्व कळणार नाही. त्याच्यामुळे मला असं शेवटी सांगायचं आपल्याला की आपण एकेका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलं जाणं बरोबर नाही. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही राजकीय पक्षांचा विचार करा, निवडणुकीच्या वेळेस तुम्ही कोणाला मत द्यायचं ते ठरवा, पण खांद्यावर झेंडे घेऊन फिरायचं नाही हे आपण सामान्य नागरिकांनी ठरवलं पाहिजे. त्यांच्या राजकीय पक्षांचं काम ते करत राहतील. सामाजिक न्यायाची बांधणी अशा पद्धतीने करावं लागेल असं एक उपाय म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सुचवायचा आहे. विषमता, अन्नधान्य तुटवडा, तसं शेतकऱ्यांची दैना सुरू आहे. स्वामीनाथन कमिटीने किती आधीच रिपोर्ट दिलेला आहे की स्वामीनाथन कमिटीचे जे रेकमेंडेशन आहे ते तुम्ही अस्थिरच आणा, पण शेतकऱ्यांसाठी कोणीच करत नाही. आता बघा तुम्हाला एक मी सांगतो, उत्तर प्रदेशच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की शेतकऱ्यांना ते कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी देणार. इथे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, ताकदवान सरकार आहे, केंद्रात पण सरकार आहे, पण शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी दिली जात नाही. याचं कारण काय विचारायला पाहिजे की नाही? तुम्ही तिथे लोकांना आव्हान करता, तुम्ही तिथे लोकांना वचन देता आणि इथे महाराष्ट्रामध्ये का असं करत नाही? मला हे आपल्याला सांगायचं आहे की आपण अत्यंत चाणाक्षपणे, बुद्धिवादी पद्धतीने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपला सहभाग लोकशाहीमध्ये कमी झालेला असेल तर तो वाढवण्याची गरज आहे. सामान्य माणसांचा लोकशाही मधला सहभाग वाढल्याशिवाय राज्यकर्ते ठिकाणावर येणार नाही आणि म्हणून आपण जिथे जिथे लोकशाहीमध्ये सहभाग देण्याचे बिंदू आहेत ते आपण आता कॅप्चर केले पाहिजे. लोकशाही संपायला वेळ लागणार नाही, पण लोकशाही ही राजकीय लोकांसाठी पण गरजेची असल्यामुळे ते तशी संपू देणार नाही. त्यामुळे आपल्याला लोकशाही मजबूतच करण्यासाठी काम करावं लागेल आणि यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत, तुमच्या सगळ्यांचा सहभाग हा खूप महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आपण सतत कन्फ्यूज अवस्थेत राहणं बरोबर नाही. आपण काहीतरी ठरवलं पाहिजे आणि या लोकशाहीला मजबूत करण्यासाठीचे उपाययोजना आपण आपल्या स्वतःच्या शिरावर घेतल्या पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सांगितलं, आपली भूमिका हीच असली पाहिजे सामान्य नागरिक म्हणून की भारतामध्ये आता एकाही पुतळ्याची गरज नाही, कोणाच्याच नाही. भारतामध्ये आता एकाही मंदिराची, मस्जिदीची, खडग्याची कोणाचीच गरज नाही. हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कुठे बांधताना दिसले त्यांना आपण जाऊन सांगितलं पाहिजे 10 लोकांनी इथे काही बांधायचं नाही. अशी भूमिका जर आपण घेतली तर ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची भूमिका होईल, ती विवेकनिष्ठ भूमिका होईल. लोकशाही मधला विवेक विसरून गेलो आपण तर लोकशाही आपल्याला समजणार नाही. अत्यंत विवेकनिष्ठेवर आधारित लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. आपण आज जवळपास 60-65 वर्षाची लोकशाही झालेली आहे, ज्येष्ठ नागरिक झालेले आहे. आता तरी आपण समजदार झालो पाहिजे. मी आपल्याला शेवटी हे आव्हान करेन की आपल्याला सगळ्यांना मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि कोणत्याही धर्मस्थळांचा जीर्णोद्धार करण्यापेक्षा सामाजिक न्याय आणि वैचारिक जीर्णोद्धार याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणाच्या खिशात पैसे आहे म्हणून ते मंदिरांचा जीर्णोद्धार करत असतील, त्यांच्या पण वैचारिक दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे. आणि आपण पैसे मागणारे किंवा हे मंदिराचा जीर्णोद्धार करा असं भीक मागण्यापेक्षा आपण वैचारिक जीर्णोद्धार केला पाहिजे की देव जर सगळीकडे आहे तर देवाला एकेका ठिकाणी नवीन बसवण्याचा मूर्खपणा आपण थांबवला पाहिजे.
विज्ञाननिष्ठता ही आपल्याला जर अशी दिसत असेल आणि आपण व्यक्त करतो ते मत जागतिक असलं पाहिजे. म्हणजे साधा प्रश्न आहे, किंवा मला महाराष्ट्रात एखादं भूत दिसत असेल, एखादं भूत, तर ते माझ्याशी मराठीतच का बोलते? अमेरिकेतलं भूत मला का दिसत नाही इंग्लिश बोलणार? आपला देव आपल्याशी आपल्याच भाषेत का बोलतो? फ्रेंच भाषेत का बोलत नाही? आपण ज्या काही गोष्टी आपल्या स्वतःच्या आधारासाठी तयार केलेल्या आहेत काल्पनिक स्वरूपाच्या, त्यांना आपण खरं मानून चालणार नाही. लोकशाही खरी आहे, घटना खरी आहे, भारतीय संविधान खरं आहे जे धर्मनिरपेक्ष आहे, आणि आपल्याला तशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की विवेकनिष्ठ पद्धतीने आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो तर आपण लोकशाहीला वाचवू शकतो, लोकशाही टिकवू शकतो. एवढंच नाही, लोकशाही मजबूत झाली तर आपल्या सगळ्यांचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. आर्थिक विकास म्हणजे विकास नाही, आपण लक्षात घ्या. वैचारिक विकास झाल्याशिवाय आर्थिक विकास कुचकामी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हुंडाबळीचं उदाहरण दिलं की ज्यांच्या घरी खूप आर्थिक विकास झालेला आहे, पैसा खिशात आहे, त्यांच्या पण घरी जर हुंडाबळी जात असेल तर वैचारिक विकास न होता पैसे मिळाल्यामुळे ते होत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पैसे कमवण्यासाठी काही वेळ लागत नाही, पैसे खर्च करण्यासाठी विवेक लागतो. आणि या सगळ्यांवर आधारित लोकशाही आपण आग्रह करू की अशा प्रकारची लोकशाही आपण सगळेजण मिळून अस्तित्वात आणू. मला या व्याख्यानमालेनिमित्त इथे बोलवलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हे पण सांगतो की काही जणांना प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू. धन्यवाद.